नमस्कार मित्रांनो, आम्ही आमच्या गावात आज हे गणपतीची मूर्ती आमच्या गणपतीची मूर्ती आमच्या सभामंडपात आणली आणि हे आमचे गणपतीचे कार्यकर्ता म्हणजे तर मित्रांनो हे आमचे विलासभाऊ राठोड हे आमचे गणपतीचे पुजारी आहे आणि गणपतीची पूजा वगैरे हे सगळे आमचे विलासभाऊ राठोड हेच सगळे सांभाळतात आणि सगळा म्हणजे जे गणपतीचा आपला डेकोरेशन आहे समजा काही गणपतीची आरती किंवा प्रसाद वाटप करणे सगळ्या लहान मुलांना सांभाळून घेणे ही सगळी जबाबदारी आमच्या विलासभाऊ राठोडची आहे आणि आमच्या गणपतीचे मंडळाचे अध्यक्ष आणि मित्रांनो हे आमच्या गणपतीचे म्हणजे अध्यक्ष एकदम असे म्हणजे आतापर्यंत जे आमच्या गणपतीला जवळपास 20 वर्ष झाले आणि एकच व्यक्तीजवळ अध्यक्षपद आहे आणि त्या सगळ्यांना सांभाळून घेण्याची जबाबदारी ही आमच्या भावाची आहे म्हणजेच मधुकर चव्हाण हे आमच्या गणपतीचे म्हणजे अध्यक्ष आहे. आमच्या मंडळाचं नाव आहे कामगार गणेश मंडळ. आम्ही सगळेजण मित्रांनो काही ना काही काम करून समजा सगळे कारागीर लोक आहे म्हणून आमच्या मंडळाचं नाव हे कामगार गणेश मंडळ असे पडले आहे आणि हे आमचे मित्र अभिजित राठोड हे पण आमचे गणपतीचे सदस्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी म्हणजे आमच्या अध्यक्षाची आहे. गणपती आणली आणि डेकोरेशन आम्ही आमच्या सभामंडपातच गणपती हा बसवलेला आहे कारण की पाण्या पावसाच्या दिवसाला बाहेर गणपती बसवणे आम्हाला योग्य वाटत नाही. हे आमचं गावातलं पूर्ण सभामंडप हॉल खूप मोठा आहे तुम्ही पाहू शकता. आणि मित्रांनो ही आमची छोटीशी गणपतीची मूर्ती आहे. फार सुंदर आहे मूर्ती. ही आमच्या अध्यक्षाची चॉईस आहे मूर्तीची. हे पाहू शकता तुम्ही. आणि हे आमचे सगळ्यांचे आवडते काका म्हणजे चरणसिंग चव्हाण हे मित्रांनो म्हणजे याचा स्वभाव इतका साधा आणि सरळ आहे की कोणत्याही लहान मुलाने जर समजा कितीही धिंगाणा केला म्हणजे मंडपात येऊन तरी सगळ्यांना सांभाळून घेण्याची जबाबदारी ही आमच्या काकांची आहे. आणि आमचे काका हे खूप शांत स्वभावाचे आहे आणि हे पण कामगारच आहे म्हणजे बांधकाम मिस्त्री आहे म्हणून आमच्या जे बी म्हणजे आमच्या मंडळात जेवढे बी मित्रमंडळी आहे ते सगळे ना सगळे काहीतरी काम म्हणजे कामगारच आहे. कोणी सेंटरिंग मिस्त्री, कोणी बांधली, कोणी बांधकाम क्लस्टर, कोणी बांधकाम कारागीर म्हणून आमच्या मंडळाचे नाव हे कामगार गणेश मंडळ असे पडले आहे म्हणून आमच्या मंडळाचे नाव हे दिले आहे. तर आम्हाला या नावाबद्दल आमचे संसदचे माननीय आमदार इंद्रनील भाऊ नाईक यांनी सुद्धा आम्हाला या मंडळाच्या नावाबद्दल एक बक्षीस दिलेलं आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही आमच्या मंडळाचे डेकोरेटर्स म्हणजे आमचे मामा रमेश राठोड हे आता म्हणजे आरती वगैरे सगळी झाली आहे आणि ते आपल्या म्हणजे सिरीज वगैरे हे लावण्याचे काम आमचे मामा म्हणजे रमेश राठोड हे करत आहे. तर मित्रांनो तर सगळी जबाबदारी आमची मामावरच पडलेली आहे कारण की सगळेजण आता यायचेच बाकी आहे म्हणून ते आता स्वतः त्यांनी हातातली म्हणजे सिरीज वगैरे घेऊन आता पूर्ण मंदिराला ते लावणार आहे. हे पहा इथं त्यांनी आता नेमकाच एक सिरीज लावली आहे आणि आता ते मंदिराच्या मेन गेटवर एक सिरीज लावायची आहे म्हणून ते स्वतः सिरीज काढून बसले आहे आणि ते आता फिटिंग करणार आहे. बोलूची जय शिवालाल. मी सगळ्यांचा लाडका संदेश भाऊ राठोड. हे आमचे पाहुणे गोलाभाऊ राठोड, गोलवर्धन राठोड. हे आमचे भाऊजी, हे तुमची मुंडी काढ. आणि हे आहे आमचे पिट्टू सावकार. लय मोठे सावकार आहे ते. सावकार लोकांना पैसे वाटप करत राहते. आणि याच्याकडे आहे कॅम्प्युटर. हे आहे कॅम्प्युटर बिझनेसमॅन. हे सगळ्या लोकांना कॅम्प्युटर वाटप करत राहते. गोरगरिबांना ज्यांना काय लागते त्यांना कॅम्प्युटर देते.
ज्याला खायची सोय नाही त्याला पैसे देते. तुम्हाला पैसे जर पाहिजे असेल तर यांचा नंबर सुद्धा देतो तुम्हाला. यांचा नंबर सुद्धा देतो. दुकानचं नाव आईबाबा LLB यांचा मोबाईल नंबर आहे 9850 यात्रावर नंबर आहे. तो तुम्ही सगळे लोक कमेंट करावी आणि मला सांगावी माझं बोलणं कसं आहे. धन्यवाद. जय शिवालाल. गोर बंजारा भाई बहीण सगळे. यांची पण सत्ता वगैरे कारण बाहेर पाणी किंवा हवा या कशाची स्थिती आम्हाला या सभामंडपामुळे नाही. हे पहा तुम्ही आता लहान पोरं हे कसं खेळत आहे. हे आमचे चिमुकले आणि हे आमचे सर्वांचे लाडके संदेश भाऊ राठोड. जय शिवालाल. हे पण सगळ्यासोबत खेळत आहे. हा आमचा भाषा आहे आणि हे पण आमचा भाषा आहे. म्हणजे आमच्या बहिणीचे मुलगा. सांग रे तुझं नाव काय? नाव काय छे? नाम काय छे? तार ना सार्थक अश्विन चव्हाण. त्याचं नाव काय रे? नाही रे तुला नाव सांग पहिले. आणि तू कृष्णा गोकुळ चव्हाण. हा तुझं नाव सांग रे. तुझं नाव काय सांग? हा कोणत्या वर्गात आहे तू? 4. बर बर. जय शिवालाल. संदेश राठोड. मराठी